नमस्कार. कुक विथ स्नेहा लांबरेमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारे आणि वजन घटवण्यासाठी मदत करणारे काकडी, गाजर, मोड आलेले मूग आणि ज्वारीच्या पिठाचा वापर करून एकदम सोप्या पद्धतीने अतिशय पौष्टिक, खमंग आणि टेस्टी असे थालीपीठ म्हणजेच धपाटे तयार करून दाखवणार आहे. एक फारच हेल्दी, पौष्टिक आणि सोपी रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. फक्त 10 मिनिटात तुम्ही हे पौष्टिक आणि टेस्टी थालीपीठ सकाळच्या नाश्त्यासाठी तसेच रात्रीच्या आणि दुपारच्या जेवणामध्ये खाण्यासाठी सुद्धा बनवू शकता. जे वजन घटवण्याचा प्रयत्न करत असतील त्यांच्यासाठी तर हे थालीपीठ एकदम बेस्ट राहतील. या थालीपीठासोबत खाण्यासाठी मी तुम्हाला एक मस्त अशी चटपटीत आणि टेस्टी अशी काकडीची चटणी देखील तयार करून दाखवणार आहे. आपल्या आजच्या रेसिपीमधले थालीपीठ आणि चटणी हे दोन्ही वेट लॉससाठी म्हणजेच वजन घटवण्यासाठी फारच उत्तम आहे. अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच ही रेसिपी फारच पौष्टिक आणि हेल्दी आहे. बनवायला एवढे सोपे, खाण्यासाठी एवढे चविष्ट आणि पौष्टिक थालीपीठ तुम्ही नक्कीच आजपर्यंत कधीही खाल्ले नसतील. चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया. तर हे पहा, इथे या ठिकाणी मी ही एक काकडी घेतली आहे. ह्यानंतर हे अर्ध गाजर मी ह्याच्यावरची साल काढून ह्या ठिकाणी घेतलंय. यासोबतच एक मोठी वाटी भरून मोड आलेले हिरवे अख्खे मूग, एक वाटी ज्वारीचं पीठ, एक छोटी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 2 मीडियम साईजचे बारीक चिरलेले कांदे मी ह्या ठिकाणी घेतले. ह्याच्यातली काकडी आणि गाजराच्या मी सुरीने फोडी चिरून घेणार आहे. तर आता सर्वात अगोदर मी ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्या गाजराच्या फोडी घालून घेणार आहे. यासोबतच या 5-6 लसणाच्या पाकळ्या, चवीनुसार 5 हिरव्या मिरच्या आणि अर्धा चमचा जिरं मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहे. हे सर्व जिन्नस अगोदर मिक्सरला पाणी न घालताच बारीक करून घ्यायचे. हे पहा, अशा पद्धतीने ह्यांना आपण मिक्सरला बारीक करून घेतलंय. आता ह्याच्यामध्ये मी हे सगळे मोड आलेले मूग घालून घेणार आहे आणि ह्यांना सुद्धा मी मिक्सरला पाणी न घालताच बारीक वाटून घेणार आहे. हे पहा, इथे आपण मोड आलेले मूग सुद्धा असे गाजरासोबत बारीक करून घेतले. आता ह्याच्यामध्ये मी घेतलेल्या एका काकडीच्या सगळ्या फोडी घालून घेणार आहे. पाणी न घालताच ही काकडी सुद्धा आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. काकडीमध्ये पाण्याचं प्रमाण म्हणजेच मॉइश्चरचं प्रमाण अति जास्त असतं. त्यामुळे हे पहा, या वाटणाला बघा कसा हलकासा ओलसरपणा आलाय. मिक्सरला एकत्र बारीक केलेली काकडी, गाजर, मूग आणि लसूण, हिरवी मिरची, जिऱ्याचं हे मिश्रण मी सुरुवातीला या बाउलमध्ये काढून घेणार आहे. काकडी, गाजर आणि मोड आलेले हिरवे मूग हे तीनही जिन्नस वजन घटवण्यासाठी फारच फायदेयुक्त असतात. वजन घटवण्यासोबतच यांचे आपल्या शरीराला इतरही अनेक फायदे होतात. मिक्सरला दळलेलं सगळं मिश्रण ह्या बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी सुरुवातीला हा बारीक चिरलेला कांदा घालून घेणार आहे. यासोबतच ही 1 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे. आता ह्याच्यामध्ये आपण घेतलेलं हे 1 वाटी ज्वारीचं पीठ घालून घेऊया. गरज पडली तर तुम्ही थालीपीठाच्या मिश्रणाला बाइंडिंग येण्यासाठी ह्याच्यामध्ये गरजेनुसार ज्वारीचं पीठ घालू शकता. यानंतर अगदी फक्त 2 चमचे बेसन मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे. यासोबतच पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद, चवीनुसार 1 चमचा मीठ, 2 चमचे सफेद तीळ आणि चवीनुसार पाऊण चमचा मीडियम तिखट असलेलं लाल तिखट मी ह्याच्यामध्ये घालणार आहे. आणि आता सर्वात शेवटी 4 ते 5 चमचे दही ह्याच्यामध्ये घालायचे. ह्या दह्यामुळे थालीपीठं खाण्यासाठी छान चवदार लागतात. काकडी, गाजर व इतर सामग्रीचं मॉइश्चर आणि दह्याचा ओलावा याच्यामध्येच हे थालीपीठाचं मिश्रण तयार करून घ्यायचंय. ह्याच्यामध्ये पाण्याचा एक थेंबही घालायचा नाहीये. हे थालीपीठाचं मिश्रण तयार करण्यासाठी तुम्हाला सुक्या पिठाची आवश्यकता पडली तर गरजेनुसार तुम्ही ह्याच्यामध्ये ज्वारीचं सुकं पीठ घालून मिक्स करून घ्यायचंय. तयार केलेल्या मिश्रणामध्ये जेवढं पीठ बसेल तेवढंच पीठ ह्याच्यामध्ये घालून मिक्स करून घ्यायचंय. मी जे पिठाचं प्रमाण घेतलं होतं ते या मिश्रणासाठी अगदी परफेक्ट झालंय. हे पहा, हे थालीपीठाचं मिश्रण अशा पद्धतीने तयार करून घ्यायचंय. या तयार केलेल्या मिश्रणाचे लगेचच थालीपीठ बनवायला घ्यायचे, कारण ह्याच्यातील काकडी आणि गाजराच्या मॉइश्चरमुळे पाणी सुटेल आणि हे मिश्रण त्यामुळे अगदीच सैल होईल. पारंपरिक पद्धतीप्रमाणे मी तुम्हाला कपड्यावरच थालीपीठ थापून दाखवणार आहे. तर सुरुवातीला असा एखादा कॉटनचा रुमाल किंवा मग एखादा कॉटनचा कपडा घ्यायचा आहे आणि ह्याला असं एखाद्या बाउलमध्ये पाणी घेऊन ओलं करून घ्यायचंय. या कपड्यातलं पाणी हलक्या हाताने मुठीत दाबून पिळून काढायचंय. यानंतर हा ओला केलेला कपडा असा पोळपाटावर ठेवून घ्यायचा आहे. हे पहा, अशा पद्धतीने ओला केलेला कपडा ह्याला अजिबात बारीक बारीक घड्या न पडता पोळपाटावर असा अगदी प्लेन पसरून घ्यायचा आहे.
यानंतर आता दुसऱ्या एका बाउलमध्ये पाणी घेऊन 1 ते 2 चमचे पाणी अगोदर असं या कपड्यावर टाकायचंय. ह्याच्याने थालीपीठ तव्यावर भाजायला घालताना कपड्याला चिटकणार नाही. कपड्यासोबत हातसुद्धा पाण्याने ओला करून घ्यायचा आहे. ह्याच्याने थालीपीठाचं मिश्रण आपल्या हाताला चिटकणार नाही. तर आता थालीपीठ बनवण्यासाठी तयार केलेल्या मिश्रणाचा असा हातावर उंडा तयार करून घ्यायचा आहे. हे पहा, हात ओला केलेला असल्याने हे मिश्रण आपल्या हाताला अजिबात चिटकत नाहीये. हे पहा, याचा असा हातावरच गोल आणि प्लेन उंडा तयार करून घ्यायचा आहे. थालीपीठ तुम्हाला जसे लहान मोठ्या साईजचे हवे असतील त्यानुसार सुरुवातीला असा या मिश्रणाचा उंडा तयार करून घ्यायचा आहे आणि ह्याला असं ह्या पोळपाटावर ठेवलेल्या ओल्या कपड्याच्या बरोबर सेंटरला ठेवायचंय. यानंतर पुन्हा हात पाण्याने थोडासा ओला करून घ्यायचा आहे आणि थालीपीठ थापून घ्यायचंय. थालीपीठ थापताना थालीपीठाचं मिश्रण जर तुमच्या हाताला चिटकत असेल तर पुन्हा हात पाण्याने ओला करून घ्यायचा आहे, म्हणजे थालीपीठाचं मिश्रण तुमच्या हाताला चिटकणार नाही. तर हे पहा, असं फक्त बोटांच्या साह्याने हे थालीपीठ थापून घ्यायचंय. पारंपरिक पद्धतीने सगळ्या प्रकारचे थालीपीठ हे असेच कपड्यावर थापून बनवले जातात. हे पहा, थालीपीठ असं अगदी सेंटरपासून ते कडेपर्यंत एकसारख्या लेव्हलमध्ये पातळ थापून घ्यायचंय. अधूनमधून हाताची बोटं पाण्याने ओली करून ह्यांना थापून घ्यायचंय. हे पहा, हे थालीपीठ मी असं एवढं पातळ थापून घेतलंय. आता ह्याच्यावर मी अगदी थोडेसे सफेद तीळ घालून घेणार आहे. ह्याच्याने हे थालीपीठ भाजून छान दिसतील आणि चवीला सुद्धा मस्त असे खमंग लागतील. बस, तर आता ह्या थालीपीठाला असे बोटाने थोड्या थोड्या अंतरावर होल करून घ्यायचे. ह्याच्याने थालीपीठ आतून कच्चं न राहता छान असं खमंग भाजल्या जातं. तयार केलेलं थालीपीठ तव्यावर भाजायला घालण्या अगोदर सर्वात प्रथम तव्याला असं थोडंसं तेल लावून घ्यायचंय. थालीपीठ भाजण्यासाठी शक्यतो लोखंडी तव्याचा वापर केला तर उत्तम राहील. लोखंडाच्या तव्यावर भाजलेलं थालीपीठ हे आपल्या हेल्थसाठी नेहमीच फायद्याचं राहील, पण त्यासोबतच लोखंड हा धातू गॅसवर चांगला तापतो आणि त्यामुळे थालीपीठ लोखंडाच्या तव्यावर छान असे खमंग आणि खरपूस भाजले जातात. तर आता हे कपड्यावर थापलेलं थालीपीठ तव्यावर कसं भाजायला घालायचं हे पहा. असा हा रुमाल अगोदर एका हाताने थोडासा वर करायचा आहे आणि दुसरा हात ह्या थालीपीठाच्या खाली रुमालाच्या खालून घालायचा आहे आणि ह्याला असं रुमाला सकट उचलायचंय. आता ह्या तेल लावलेल्या तव्यावर रुमाला सकटच थालीपीठ असं पालथं घालायचंय. यानंतर हळूच ह्याच्यावरचा रुमाल असा काढून घ्यायचा आहे. बरेचसे नवशिके असतात त्यांना हे जमत नाही, पण एकदा मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही ट्राय करून बघा. सुरुवातीला तुम्हाला अवघड वाटेल, पण हळूहळू तुम्हाला असं कपड्यावर थापलेलं थालीपीठ तव्यावर भाजायला घालायला कठीण नाही जाणार. या थालीपीठाच्या कडेकडेने सुरुवातीला असं चमच्याच्या साह्याने थोडंसं तेल सोडायचंय. या तेलामुळे हे थालीपीठ मस्त असं खमंग आणि खरपूस भाजून निघेल. बस, तर आता ह्याच्यावर झाकण ठेवून मंद आचेवर ह्याची पहिली बाजू मस्त अशी खमंग आणि खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायची आहे. लो फ्लेमवर ह्याची पहिली बाजू 3 ते 4 मिनिट भाजून घेतल्यानंतर ह्याच्या दुसऱ्या बाजूला असं थोडंसं तेल लावून घ्यायचंय, म्हणजे ह्याला पलटी केल्यानंतर ह्याची दुसरी बाजू ह्या तेलामध्ये छान भाजून निघेल. ह्याला पलटी करून याची दुसरी बाजू झाकण न ठेवताच मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायची आहे. हे पहा, याला असं उचटणीच्या साह्याने हलक्या हाताने दाबून दाबून भाजून घ्यायचंय. ह्याच्याने हे थालीपीठ भाजून छान असं खुसखुशीत लागेल खाण्यासाठी आणि सोबतच थालीपीठ भाजून मस्त असं खमंग आणि खरपूस होईल. हे पहा, ह्याला असं दोन्ही बाजूने उलटसुलट करून छान असं खमंग आणि खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचंय. तर हे पहा, तुम्ही ते पाहू शकता, आपलं हे थालीपीठ या ठिकाणी दोन्ही बाजूने फारच मस्त असं भाजून झालंय आणि ह्याचा सुगंध सुद्धा या ठिकाणी फारच छान सुटलाय भाजताना. फारच खमंग, खरपूस आणि खुसखुशीत असं आपलं हे थालीपीठ या ठिकाणी बनवून तयार झालंय. एक गरम गरम खमंग आणि खरपूस थालीपीठ पाहून तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असेल. बस, अशाच पद्धतीने मी बाकीच्या मिश्रणाचे थालीपीठ तयार करून घेणार आहे. सुरुवातीला पुन्हा थालीपीठ थापलेला कपडा असा पाण्यामध्ये बुडवून ओला करून घ्यायचा आहे आणि ह्याला लागलेलं थालीपीठाचं मिश्रण सुद्धा असं पाण्यामध्ये धुवून काढून घ्यायचंय.
असं प्रत्येक थालीपीठ बनवायला घेण्या अगोदर कपडा असा पाण्याने स्वच्छ धुवून ओला करून घ्यायचा आहे. बस तर आता सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आणि दाखवल्याप्रमाणेच मी सगळी थालीपीठं तयार करून घेणार आहे. आज मी जी थालीपीठाची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे, ती वजन घटवण्याचा प्रयत्न करत असलेल्या व्यक्तींसाठी फारच लाभदायक ठरेल आणि लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ही थालीपीठं खाण्यासाठी फारच हेल्दी, पौष्टिक आणि लाभदायक राहतील आणि सोबतच ही थालीपीठं सुद्धा फारच खमंग, रुचकर, खरपूस आणि टेस्टी लागतात चवीला. तेव्हा तुम्ही ही थालीपीठं तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी फक्त नाश्त्यामध्येच नव्हे, तर दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणामध्ये सुद्धा खाण्यासाठी तयार करू शकता. उन्हाळ्याच्या सीझनमध्ये खाण्यासाठी तर ही थालीपीठं फारच फायदेयुक्त ठरतील शरीराला थंडगार ठेवण्यासाठी. तर हे पहा, इथे आपलं हे दुसरं थालीपीठ सुद्धा ह्या ठिकाणी फारच मस्त असं खमंग आणि खरपूस भाजून झालंय. बस अशाच पद्धतीने मी सर्व थालीपीठं तयार करून घेणार आहे. तर आता थालीपीठांसोबत खाण्यासाठी जी आपण काकडीची चटणी तयार करणार आहोत, त्यासाठी इथे मी ही थोडीशी काकडी घेतली आहे. हिच्या मी सुरुवातीला बारीक बारीक फोडी चिरून घेणार आहे. या काकडीची साल तुम्हाला अशी काढून टाकायची असेल तर तुम्ही काढू शकता आणि नाही काढली तरी चालेल. काकडी कोवळी असेल तर काकडीच्या वरची साल काढायची काहीच गरज नाहीये. बस काकडीच्या अशा फोडी मिक्सरच्या भांड्यामध्ये चिरून घालायच्या आहे. आता ह्याच्यामध्ये मी अगदी थोडेसे ओल्या खोबऱ्याचे काप घालून घेणार आहे. यानंतर 3 चमचे फुटाण्याच्या डाळ्या ह्याच्यामध्ये घालायच्या आहे. यासोबतच अर्धा इंच आलं, चवीनुसार 3 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर, 1 चमचा दही, अर्धा चमचा साखर, चवीनुसार छोटा अर्धा चमचा मीठ आणि गरजेनुसार ह्याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून ह्यांना मिक्सरमध्ये अगदी बारीक करून घ्यायचंय. हे पहा, यांची आपण मिक्सरला वाटून अशी अगदी बारीक पेस्ट तयार करून घेतली आहे. तर ह्या ठिकाणी आपली ही काकडीची चटपटीत चटणी थालीपीठांसोबत खाण्यासाठी फारच टेस्टी बनवून तयार झाली आहे. तयार केलेल्या काकडी, गाजर, मोड आलेले हिरवे मूग आणि ज्वारीच्या पिठाच्या खमंग, खरपूस आणि पौष्टिक थालीपीठांसोबत ही काकडीची चटपटीत चटणी खाण्यासाठी फारच टेस्टी लागते. नक्कीच उन्हाळ्याच्या सीझनमध्ये शरीराला थंडावा देणारी आणि वजन घटवण्यासाठी लाभदायक ठरणारी ही रेसिपी तुम्ही आजपर्यंत कधीही बघितली नसेल. बनवायला एवढे सोपे, खाण्यासाठी एवढे खमंग, खरपूस, हेल्दी, टेस्टी आणि पौष्टिक थालीपीठं आणि सोबत काकडीची चटपटीत चटणी तुम्ही आजपर्यंत कधीही टेस्ट केली नसेल. हा मेनू तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये तसेच दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणामध्ये अगदी फक्त 10 मिनिटांच्या आत तयार करू शकता खाण्यासाठी. हे थालीपीठं आणि चटणी उन्हाळ्याच्या सीझनमध्ये तुमच्या संपूर्ण कुटुंबाला खाण्यासाठी फारच हेल्दी आणि पौष्टिक ठरतील. सोबतच जे वजन घटवण्याचा प्रयत्न करत असतील त्यांच्यासाठी सुद्धा हे फारच लाभदायक ठरेल. तयार केलेल्या काकडीच्या चटपटीत चटणीसोबत किंवा मग दह्यासोबत तुम्ही हे तयार केलेले थालीपीठं खाण्यासाठी सर्व्ह करू शकता. तर तुम्ही माझ्या ह्या रेसिपीप्रमाणे असे हे खमंग, खरपूस, हेल्दी आणि टेस्टी असे थालीपीठं आणि सोबतच काकडीची चटपटीत चटणी एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा. टेक केअर.